हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आता जसे 1K वाढले आहे, माझे 1K झाले आहे यूट्यूब चॅनल. सगळ्यांसाठी जे 1K वाढले आहे त्यासाठी सगळ्या व्ह्यूअर्ससाठी थँक्यू सो मच. खरंच थँक्यू सो मच. तुमच्यामुळे माझं चॅनल पुढे चाललं. याचं सगळं क्रेडिट मी तुम्हाला देणार. माझे कुठले व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल या काही डिझाईन आवडत असेल तर ते माझ्यासाठी खूप एक चांगली गोष्ट आहे. जर कुणाला शिकायचं असेल त्याच्यामधून काही, ते पण करू शकतो तो व्यक्ती. आणि जर तुम्हाला क्लासेसबद्दल काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल की फॅब्रिकवर कशा पद्धतीने काम केले जाते, या कुणाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, त्यांनी याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर मला कमेंट करून सांगा, मेसेज करून सांगा. मी तुम्हाला काही हेल्प करू शकेल याच्याबद्दल. ॲक्च्युली जे हे डिझाईन मी बनवत आहे तर ही डिझाईन हा मटेरियल मी मार्केटमधून घेतला आहे. हा काही खूप कॉटन नाही आहे, नाही सिंथेटिक आहे. हा स्मूथ मटेरियलमधून येतो, स्मूथ सिल्क मटेरियलमधून येतो. हा असं इलॅस्टिक टाईप आहे. हा जो टॉप जो मी बनवत आहे हा ॲक्च्युली हा टॉप आहे. मी आधी याला कट करून टाकला आणि त्याच्यावरती मग मी स्मॉल डिझाईन टाकली होती, म्हणजे टाकली आहे. तर बाकीचे जे व्हिडिओज टाकले आहे, जसे आधीचा ब्लॅक ड्रेस आहे, ब्ल्यू ड्रेस आहे, तशाचमधून ही पण आहे. ही पण मी आधी पेंटिंग केली, मग त्याच्यानंतर याला स्टिच केलं आणि मग नंतर त्याचा शूट केलेला आहे. तर तुम्हाला पूर्ण प्रोसेस हळूहळू पुढे दिसेलच या व्हिडिओमध्ये. तर पहा चांगल्याने की कशा पद्धतीने केला. खूप वेळ लागली ही डिझाईन करायला, कारण खूप बारीक बारीक डिझाईन आहे. खूप बारीक आहे ही डिझाईन. माझ्याकडे स्टार्टिंगचा व्हिडिओ नव्हता, तर मी स्टार्टिंगचा थोडा क्रॉप करून व्हिडिओ घेतला. तो व्हिडिओ, हा ड्रेस मी खूप आधी डिझाईन केलेला होता, पण मला असं फारसा स्टिच करायला वेगळा वेळ लागला, डिझाईन करायला वेगळा वेळ लागला. त्याच्यामुळे आधी हा इंस्टाग्रामवर डिझाईन केलेला टाकला होता मी. तर त्याच्यामुळं फर्स्ट स्टार्टिंगचा जो क्लिप आहे ते मी डाउनलोड केलेली आहे. की माझ्याकडे होता नाही, डिलीट झाला, माझा फोन मधात खराब झाला, तर मग मला दुसरा फोन घ्यायपर्यंत वेळ लागला. त्याच्यामुळं जे बाकीचे जे व्हिडिओ आहे ते कंटिन्यूमध्ये आहे, पण स्टार्टिंगचा जो व्हिडिओ आहे तो थोडी क्लिप आहे जे आधी बनवली होती मी. तर मी स्टिच पण करत आहे. मी बघू शकता हा ड्रेस पूर्ण स्टिच केला मी हा. मग त्याच्यानंतर मी याला धुतला, मग त्याच्यानंतर त्याच्यावर शूट केला. तुम्हाला पूर्ण प्रोसेस याच्यामध्ये दिसेल कशा पद्धतीने केला, मागून पुढून दोन्ही बाजूनी केला. आणि या टॉपला मी अस्तर पण लावलेला आहे आणि खालून त्याला आउटलाईन दिलेली आहे. अस्तर हे कॉटनचं आहे, बघू शकता. वरचा फॅब्रिक तसा नाही आहे, कॉटनचा बघा कसा आहे आणि वरचा फॅब्रिक बघा कसं आहे. वरचा फॅब्रिक खूप स्मूथ आहे, खूप स्मूथ आहे. आणि खाली मी त्याला पिको करून टाकलं की तो टॉप क्रॉप टॉपमधून येतो हा टॉप. जर एखादा खाली जीन्स, हाय वेस्ट जीन्स घातली आणि त्याच्यावर क्रॉप टॉप घातला तर हा खूपच सुंदर आणि खूप सुंदर दिसतो क्रॉप टॉपमध्ये घातल्यानंतर, ब्ल्यू या ब्लॅक जीन्सवरती वगैरे. पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. तुम्हाला पाणी थोडंसं खराब झालेलं दिसेल. ॲक्च्युली ते जो अस्तर जे लावलेलं आहे त्या अस्तरचं जे पाणी आहे, कारण की अस्तर खूप दिवसापासून ठेवून होतं,
त्याच्यामुळे तो अस्तरचं पाणी काळा निघला आहे. पण त्या कलरचा जो पर्पलिश कलर आहे तो बिलकुल निघाला नाही. हे बघा, हे अस्तर आहे आणि तो वरचा मटेरियल आहे, तो कसाच निघणार नाही. मी आत्तापर्यंत त्याला 2दा धुतला त्या टॉपला. घातल्यानंतरसुद्धा हे पूर्ण अस्तरचं काम आहे. जो मळलेला कलर दिसतो तो अस्तरचा आहे, मटेरियलचा नाही आहे. धुतल्यानंतरही कोणी घातल्यावर पण तो व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्येच दिसेल. धुतल्यानंतर पण वेअर करून त्याचे शूट्स केला आहे मी, शूट केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता तो पण पुढे. तुम्हा सगळ्यांना हा ड्रेस कसा वाटला आणि याच्यावरची डिझाईन कशी वाटली, क्रॉप टॉप तुम्हाला कसा वाटला, जीन्सवर कसा वाटत आहे, या कसे कमेंट असेल, ज्या पद्धतीने तुम्हाला वाटला डिझाईन या जे काही, तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटला. मी तुमच्या कमेंटची खूप आतुरतेने वाट बघेन. थँक्यू सो मच पाहण्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय.